केशव आलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय, जबरदस्त चेंडू इथं डिलिव्हरी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडू नाही तर षटकाची सुरुवात केली जाते गोलंदाज केशव कडून. समीर आणि किरण अशी जोडी मैदानावरती आले फलंदाजी करण्यासाठी. यावेळेचा फटका, क्लासिकल स्ट्रोक, चेंडूला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये डीजे. सूचना येत नाहीये कारण चेंडू जर आपण पाहिला ना तर चेंडू खेळण्या मर्यादेमधला होता. यावेळेचा वेगवान चेंडू फलंदाजाला मात्र इथं बीट केलं जाते. वेगाने फलंदाज बीट झाला होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा उसळी प्राप्त केली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी आता मैदानावरती केली जाते. 2 लगातारचे चेंडू इथे डॉट टाकले जातात. दुसऱ्या चेंडूवरती जेव्हा षटकार आला ना त्यानंतर मात्र इथं कमबॅक करतोय गोलंदाज केशव. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं आणि आता मात्र रनआउटची संधी सुद्धा इथं उपलब्ध झाली होती. झेल सुटला जातोय, रनआउटची संधी सुद्धा इथं मिस केली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक जिथं होता ना त्या क्षेत्ररक्षकालाच पूर्ण निवडलं होतं आणि झेल रेग्युलेशन झेल होता. हा झेल तुम्हाला टिपणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं आपण मैदानावरती बऱ्याच वेळेला बोलतो मित्रांनो. हे कॅच तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती येऊन पकडणं गरजेचंच आहे. आजच्या ह्या रजनी नाईटच्या आपण टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं ना तर भरपूर असे झेल आहेत जे झेल सुटले गेलेले आहेत. सध्या धाव फलकावरती लागल्यात. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल काय पण नक्कीच झेल होत नाहीये. अजून एक धाव फलकावरती जोडली जाते. टोटल आपण मैदानावरती पाहिलं ना तर 8 धावा फलकावरती आल्यात आणि ह्या पहिल्या षटकामध्ये 2 वेळा जर आपण पाहिलं ना तर झेल टिपण्याची संधी मात्र गोलंदाजाकडून निर्माण केली गेली होती. नवीन गोलंदाजाला इथं आणलं जाते सुरेश. सुरेश याला दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा आलेले नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक होतं आणि षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर मोठ्या धावा येणं गरजेचं होतं. आकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडं. काय वॉट कॅच, काय कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच म्हणावं लागेल. जबरदस्त झेल इथं पकडलाय आकाश वाघमारे याच्याकडून. डीजे एका क्षणासाठी एका मिनिटासाठी असं वाटलं होतं ना की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल पण काय प्रेझन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. त्यांनी ओळखलं त्या टाइमला त्यांनी ती उडी मारली आणि झेल एका हाताने टिपला. खऱ्या अर्थानं झेल ऑफ द टुर्नामेंट किंवा मॅच ऑफ द डे नक्कीच म्हणावं लागेल.
प्ले अँड मिस. चेंडू पडल्यानंतर विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि आता मात्र पहिला फलंदाज जिथे बाद झाला ना त्यानंतर एक निर्धाव चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. फुलर लाईनचा चेंडू हलगप्पा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चेंडूवरती आपण जर पाहिलं ना तर एक धाव मात्र निश्चित मिळते. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज सुरेश याच्याकडून खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं ना अशा प्रकारची साथ जर गोलंदाजाला मिळाली ना तर गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आपण मैदानावरती पाहतो. कारण पहिला चेंडू जिथं आपण पाहिलं ना पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचा झेल टिपला ना त्यानंतर गोलंदाजाची शैली सुद्धा बदललेली आपण मैदानावरती पाहतो. आक्रमक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच झालेली आपण पाहिलेली आहे. पुढचा चेंडू आणखीन एक विकेटची संधी. आता मात्र झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. डीजे वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो आणि आता मात्र तो भेदक गोलंदाजी करताना आपण मैदानावरती पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 4 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं ना त्यांनी 1 धाव खर्च केले आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी मैदानातून तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. गोलंदाज सुरेश 2 चेंडूंचा खेळ लेणं बाकी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस जर आपण पाहिलं ना आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडूची फेक होईल तोपर्यंत 1 धाव इथं पूर्ण केली जाते. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात जर आपण पाहिलं ना तर 8 धावा खर्च झालेल्या होत्या आणि आता 5 चेंडूंमध्ये मात्र 2 धावा इथं खर्च झालेल्या आहेत. यावेळेला आणखीन एक विकेटची संधी. आणखीन एक फलंदाज बाद. डीजेला संधी. या षटकात जर आपण विचार केला ना जो फलंदाज येतोय तो फलंदाज मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच तो इथं बाद होतोय. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने त्याने 3 फलंदाजांना बाद केले आणि या समोरच्या संघातील फलंदाजी क्रमाला इथं खिंडार पाडलेले आपण नक्कीच पाहतोय. या वेळेला फटका फासलाय. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला झेल सुटला जातोय. खऱ्या अर्थानं मागच्या क्षेत्ररक्षकाकडून ज्या प्रकारचे झेल टिपले गेले होते ना अशाच प्रकारचे झेल टिपलं जाणं गरजेचं होतं आणि आता मात्र इथं झेल टिपला गेलेला नाही. झेल सुटला जातोय. अकरा धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आता मात्र माफ करा 12 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा येणं गरजेचं आता. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा आला आहे. स्वैर चेंडू इथे टाकला जातोय. खऱ्या अर्थाने मी म्हटलं ना धावा येणं गरजेचं आहे हे नक्कीच गोलंदाजानं ऐकलं आणि गोलंदाजाकडून एक स्वैर चेंडू मात्र इथे टाकला गेला. धावसंख्येचा विचार केलात ना तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. तुम्हाला चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे.
पुन्हा एकदा आपण पाहिलं स्वैर चेंडूची मालिका इथं मात्र संपत नाहीये. लगातारचे 2 चेंडू आपण मैदानावरती पाहिले ना तर स्वैर इथे टाकले जातात. 14 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांच्या अखेरीस तिथं धावांना कुठेतरी अंकुश लावला होता ना, आता मात्र कुठेतरी धावा दिल्या जातात. चांगला चेंडू, पंचांचा इशारा आलाय, वन बाउन्सचा इथे इशारा दिला जातो, या सूचना दिली जाते गोलंदाजाला. या पुढील जर असा चेंडू आला तर नक्कीच त्या चेंडूला नो घोषित करण्यात येईल. या वेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि आता मात्र झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. टीजी मित्रांनो, तुम्ही पंचांकडे ना दाद मागू शकता, पण कोणत्याही प्रकारचा वाद घालू शकत नाहीये. जो ऑनफिल्ड डिसिजन असेल ना तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला मित्रांनो, मी वारंवार सूचना देणार नाहीये. आपला जो नेक्स्ट बॅटर असेल तो मैदानावरती पाठवायचा आहे. कोणत्या प्रकारची टीम मिटिंग्स घ्यायची नाहीये, कोणत्या प्रकारचा वेळ इथं वाया घालवायचा नाहीये. अजून आपल्याला एक सामना इथे खेळवायचा आहे. आता मात्र कुठेतरी पडझड झालेली आपण फलंदाजी क्रमाची नक्कीच पाहतोय, कारण जो फलंदाज येतोय तो धावा बनवायच्या नादामध्ये मात्र विकेट देऊन जातोय. या वेळेला चांगला फटका म्हणावा लागेल. ऑफसाईडच्या दिशेला हा स्ट्रोक आलेला आहे. 1 धाव वाचून इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येचा विचार केलात ना तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथं टाकला जातोय. निर्धाव चेंडून एका चेंडूचं खेळलेलं बाकी आहे, कारण आपण मित्रांनो चला आपण वेळ इथं वाया घालवताय. मी वारंवार सूचना आपल्याला देतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि कुठेतरी पडझड झालेली आपण फलंदाजी क्रमाची नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा प्ले अँड मिस ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू न षटक क्रमांक 3 समाप्त झालं. आता मात्र आपण पाहिलं ना 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ देणं बाकी. चला मित्रांनो, थोडासा फास्ट खेळवायचा आहे सामना. मी वारंवार सूचना करतोय आपल्याला, कोणत्याही प्रकारचा इथे वेळ वाया घालवायचा नाहीये. शेवटच्या षटकासाठी मात्र आता आकाशला आणलं जात आहे. पुन्हा एकदा या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय मधली एसटी उद्ध्वस्त.
केलात ना तर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं जिथं धावा येणं गरजेचं होतं, सेमीफायनलचा हा दुसरा मुकाबला आपण मैदानावरती पाहतोय ना, तिथं धावा अजून आलेल्या नाही आहेत. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये किती धावा येणार हे पुन्हा एकदा आपण ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून. कोणत्या प्रकारचं फुटवर्क आपण पाहत नाही आहेत, बदलली त्याचा अभाव इथं नक्कीच पाहायला मिळतोय. आणि जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आपण पाहिल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी आहे, नक्कीच त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या स्थिरावली. यावेळेला मात्र काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून आणि खऱ्या अर्थानं ना गोलंदाजांना आता मात्र दाखवून दिले त्यांच्या गोलंदाजीमध्ये असलेला तो क्लास आपण नक्कीच मैदानावरती पाहिला. धावसंख्येला इथे मात्र अंकुश लावला जातोय. यावेळेचा बॅक टू द बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न आता आपण पाहतोय. डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउटच्या सर्वांमध्ये बाद. डीजे ह्या मॅच मध्ये बनतील, पण मात्र 15 धावांवरती मात्र इथं धावसंख्या स्थिरावलेली आपण मैदानावरती पाहतोय. संत आणि शांत गतीने धावसंख्या पुढे जाते का आता मात्र एकेरी स्वरूपातली धावसंख्या इथे घेतली जाते. धावसंख्येचा विचार केलात ना तर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू खेळला बाकी. यावेळेला चांगला कव्हरच्यावरून फटका, क्लासिकल स्ट्रोक, चेंडू सीमा पार. चेंडू 21 धावा. खऱ्या अर्थानं ह्या लो स्कोरिंगचा सामना आपण मैदानावरती पाहतोय, पण या लो स्कोरिंगचा सामना सुद्धा आपण इंटरेस्टिंग झालेला, रंगतदार झालेला नक्कीच मैदानावरती पाहतोय. यापुढेला समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय यश मापगावकर याला. धन्यवाद.
मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट श्री सिद्धिविनायक आदिवासी वाडी क्रीडा मंडळ जिराड यांच्या वतीने आयोजित असणारी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा फ्लड लाईट मधली स्पर्धा सर्वांना प्रभावित केलं. धाबा इथे मैदानावरती बनवायचे त्या म्हणजेच 21 धाबा करायच्यात. पहिलं षटक इथे हाताळण्यासाठी समीरला आपण बघत आहोत. समीर मैदानावरती आलाय. धावा कमी बनल्या त्या अनुषंगाने मी म्हणेन की धावसंख्या 41 असती तर एक टफ फाईट मैदानावरती बघायला मिळाली असती. मात्र पहिल्या षटकामध्ये जर विकेट मिळवल्या ना तर मात्र या मॅच मध्ये परत ती कॅच जबरदस्त पकडली होती पण त्याच्यामुळे त्या धावा रोखल्या गेल्या. ज्यावेळेस मात्र प्रयत्न केले होते चेंडू शेवटच्या मोमेंटला सोडला गेला. डबल कावरती पहिली धाव येथे पहिली विकेट सुद्धा नोंदवावी लागली असती दिपेश. ज्यावेळेस मात्र चेंडू आपण बघितला ना तर मैदानावरती इथे डॉट सुद्धा आला. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना आपण बघितलं एक धाव त्यानंतर डॉट पाहायला मिळतोय जिथे समीरचं षटक मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये जाऊन स्थिरावला. बघा 24 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आवश्यकता 21 धाबांची आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये प्रभावित करणारी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी इथे पाहायला मिळाली समीरच्या माध्यमातून. 3 चेंडूंवरती केवळ एक धाव आल्या तर अजूनही 3 चेंडू इथे बाकी आहेत मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली. या बेचा चेंडू सुद्धा बघा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. तिसरा लागोपाठचा चेंडू येथे डॉट आला. पहिलं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी जबरदस्त गेम प्लॅनने केलेली गोलंदाजी जे त्यांनी ठरवलंय जे त्यांनी स्ट्रॅटेजी आखली बघा. स्ट्रॅटेजी प्रत्येक मॅच मध्ये महत्वाची असते. प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी प्रत्येक प्लॅन ते वर्क नाही झालं तर नेक्स्ट प्लॅन रेडी असतो आणि त्या पद्धतीने ठिकाणी बॉलिंग सुरू आहे. ओहो व्हॉट अन फॅन्टास्टिक डिलिव्हरी. ज्या मॅच मध्ये आपण बघितलं चौथा लागोपाठचा निर्धाव आलाय येथे धाव एक आली. मॅच जर आपण बघितली ना आता कुठेतरी येथे समोरचा संघ वापसी करतोय परतला या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव केवळ एक धाव. सचिनने 4चे 4 चेंडू इथे निर्धाव खेळलेत. क्लासिकल गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आलाय. पहिलं षटक मैदानावरती केवळ एका धावेचं बघायला मिळालं. या षटकामध्ये धावा केवळ एक म्हणजे अजूनही मॅच जिंकायची आहे ना तर 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. शानदार गोलंदाजी. वेळ लावू नका चला लगेच मॅचला सुरुवात करा. 15 मिनिटांमध्ये 3 षटक इथे पूर्ण होणं महत्वाचं आहे. जर असं नाही झालं तर एक अतिरिक्त प्लेयर 30 आतमध्ये ठेवावं लागेल. हे लक्षात ठेवा बॉलर. हे लक्षात ठेवा कॅप्टन. याच्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. तो यावेळेस फटका चांगला खेळलाय. चेंडूवरती प्रहार केला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. सी मारे का पार. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर.
येथे आला 4 धावा मैदानावरती मिळतील. षटकार नाही आहे, धावा 4 आहे तिथे. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती आले जिथे गोलंदाजी करण्यासाठी आपण बॉलरला बघतोय अजय, त्याच्यावरती प्रहार केला, फिल्डर तिथे लावला गेला लगेच. जावेदचा चेंडू मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग लेग सीमारे का बाहेर, चौकार, धावा 4. धावसंख्या 11 येथे धाव फलकावरती बघायला मिळते. ज्यावेळेस मात्र समोरच्या दिशेला स्वतः बॉलरने या ठिकाणी कॅच घेतले, महत्वाची विकेट गेली. फलंदाज बाद. प्रयत्न त्याने केले होते मात्र आज त्याला नाही जमलं. मात्र मी म्हणेन की मैदानावरती थांबला होता. हरकत नाही, आजचा दिवस तुमचा नसला तरी नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही चांगला परफॉर्म कराल हेच मी सांगेन. कारण प्रत्येक दिवस हा आपला नसतोच. इतक्या मोठ्या समुद्राला जर भरती ओटी येत असेल तर आपण कसं बोलू शकतो की प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली ऐकायला मिळेल, प्रत्येक जण आपलं रिस्पेक्ट करेल असं होत नाही. माणसाने नेहमी समुद्रासारखं असायला पाहिजे. भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही, असं जगात आयुष्य जगाल तरीही अथांग. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती धाबा धाव फलकावरती 12 आहेत. 14 चेंडू आणि 10 धावांची रिक्वायरमेंट मॅच मध्ये. ज्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला होता धाव फलकावरती धाव घेतली गेली. एक पाठीमागे त्याने वळून बघितलं नव्हतं, अन्यथा 2 धावा असत्या. एक धाव येथे आली. स्कोरबुक वरती आपण धावसंख्या बघणार आहोत. षटक येथे संपलं. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या लागली त्या म्हणजे 13 धावा. 13 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. मॅच जिंकायचे तुम्हाला तर अजूनही 2 षटकांमध्ये तेथे 8 धावांची रिक्वायरमेंट आहे. यावेळेस मात्र शॉट ऑफ द नाईट, क्रॅकिंग अटॅकिंग चौकार बॅकफुट पंच केला होता. चेंडू येथे मैदानावरती खेळला गेला
आणि धावफलकावरती धावसंख्या मिळाली ती म्हणजेच 1 धाव, जिथे 18 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 3 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. जबरदस्त फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय मात्र बनेल केवळ दर्शक. चेंडू वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर सीमा